आळे तालुका जुन्नर येथील शिवांश अमोल भुजबळ या 3.5 वर्षाच्या बालकावर बिबट्याने दिनांक 9 ऑक्टोबर रोजी हल्ला करून त्याचा मृत्यू झाला होता. या अनुषंगाने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज भुजबळ कुटुंबियांना भेट दिली व त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या वेदना समजून घेऊन शासनाच्या वतीने 25 लाखांपैकी उर्वरित 15 लाखांचा धनादेश खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते भुजबळ कुटुंबियांना देण्यात आला. याप्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, सूरज वाजगे, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, माजी उपसभापती गंगाराम गुंजाळ, अजय नाना कुऱ्हाडे, माऊली कुऱ्हाडे, निलेश भुजबळ, प्रवीण मुळे, कांताराम डोके, सहाय्यक वनसंरक्षक अमोल भिसे, वनक्षेत्रपाल वैभव काकडे, वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण, मयत शिवांशचे वडील अमोल भुजबळ, अविनाश गडगे तसेच भुजबळ कुटुंबीय उपस्थित होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावायला का उशीर होतो असा सवाल करत यावर ठोस उपाययोजना करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच त्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी लवणवाडी येथे काही दिवसांपूर्वीच दुर्दैवीरित्या श्लोक व शौर्य कुऱ्हाडे या 2 छोट्या भावांचा मृत्यू झाला होता, त्याही कुटुंबियांना खासदार कोल्हे यांनी भेट दिली. याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूयात. निकम साहेब नाही पेट्रोलियमला रात्रीच्या आहेत त्यांच्या पेट्रोल ज्या दिवशी ही घटना घडली ना त्या दिवशी पेट्रोलियम करीत होते का यांच्या टीमनेच स्वतः 8-10 बिबटे बघितले. इथून तर आपण आळा स्टँड पर्यंत आलो ना, यांची जी टीम होती का यांच्या टीमनेच 8-10 बिबटे बघितले. 3 बिबटे तर बघितले का? नाही 4 गुपिदाबापाशी 3-4 बघितले आणि इथला तर जो ज्यावेळेस मध्ये मला तुम्ही 4 तालुक्यांमध्ये एकूण किती बिबटे आहेत ते सांगा. पालकमंत्र्यांना तुषार आता एक पत्र द्या, मुख्यमंत्र्यांना एक पत्र द्या, या दोन्ही याच्यामध्ये वनमंत्र्यांना एक पत्र द्या की या पद्धतीनं या 4 तालुक्यांसाठी लोकांची मागणी बरोबर पिंजरा लागला पाहिजे. यासाठीची तरतूद तो करायला काय हरकत आहे? किती दिवस माणसांचे जीव जाणार याच्यामध्ये? मग नियमावर बोट ठेवून माणसांचे जीव तर नाही जाऊ देऊ शकत ना आम्ही. नाही सर, म्हणजे आम्ही म्हणजे जशी मागणी येते तशी सर पिंजरा लावतो. म्हणजे असं परवानगीची वाट किंवा असं नाही. पण हे आता खाली लगेच सांगितलं, अरे बोल लगेच सांगतात लावता येत नाही, थांबा जरा आम्हाला अडचणी, तोपर्यंत हल्ला होऊन जातो. प्रकार असा होता साहेब, इतकी जनभावना तीव्र आहे. दुर्दैवाने जर अजून एखादी चुकून घटना घडली तर तुमची वाट पाहणार नाहीत लोक कायदा हाती घ्यायला. आपण पिंजरा लावण्यासाठी वाट पाहतो म्हणजे 8 दिवस, पण बिबटा जेव्हा हल्ला करतो तो 8 दिवस वाट पाहत नाही. त्या दिवशी रात्री ना बोरी रोडला मुक्ताबाईचं मंदिर आहे, तिथं माझं शेत, शेतावर कामाला गडी, शेतावरच्या गाड्यावर धावला आणि तिथला कुत्रा उचलून नेला त्यांनी मोठा. त्याच्यामध्ये अशी की जर पिंजरा म्हणजे हा शेड्यूल 1चा ॲनिमल आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये हायली प्रोटेक्टेड ॲनिमल आहे सर. त्याच्यामध्ये जर पिंजरा लावायचा असेल तर NTC नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीच्या गाईडलाईन्स आहेत सर. तर त्याच्यामध्ये एक कमिटी असते 8-9 लोकांची, तर त्या कमिटीची रिकमेंडेशन्स घ्यावं लागतात आणि त्या कमिटीचं जे अहवाल आहे तर तो प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट नागपूर वाईल्ड लाईफ यांना पाठवावा लागतो आणि सर त्यांची परमिशन घ्यावं लागते. तो 3 दिवसात खाली होतो. 3 दिवसात खाली येणार नाव तो परत 4थ्या दिवशी देणार. कारण त्याला इकडे कुर्ली मिळतात, कुत्री मिळतात आणि नाही मिळालं का मानवावर हल्ला होतो. गेलं ना भीमाशंकरला नेऊन सोडतात, पण इथून पकडला का तिकडे कुठंतरी उमरला नेऊन सोडायचा. आणि रात्रीच्या वेळेस सोडतात, ज्यावेळेस लोक नसतात ना त्यावेळेस तुम्हाला छोटी वाटती, तुम्हाला वाटत असेल तर या बघा इथंच येतं ताट त्याचं. शिवांशला तिने सकाळी चहा ठेवलाय, त्याच्यात 2 बिस्किट ठेवल्यात. सांग तुला काय सांगायचं असेल तर. आणि मम्मीसाठी रडते ती. त्यांना त्या दिवशी असं सांगितलं त्यांनी आणि तिला मम्मी पण हवी आहे. शिवाजीराजे आपल्या जनतेसाठी खूप लढले, तसंच माझं लढून गेलाय शिवांश. त्याच्या मागे लागल्यात पिंजरे. साहेब शिवाजी महाराजच होऊन गेलाय. मामी एक मिनिट, थोडंसं जुन्नर आणि आंबेगाव याच्यामध्ये साधारणतः आता जर पाहिलं आणि साहेब साधारणतः 300च्या आसपास बिबट्या आहेत असं चर्चा केली बोलली जाते. तर ह्या 2 तालुक्यांना काहीतरी विशेष बाब म्हणून काही जर करता आलं बिबट्यासाठी आणि मानवी हल्ले रोखण्यासाठी तर ते एक पाहिलं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, यांचा स्टाफ सुद्धा हे विशेष क्षेत्र असल्यामुळे डबल झाला पाहिजे. कारण याचं मला एक लेखी रिपोर्ट द्या, या संदर्भात तुम्ही काय पावलं उचलणार या 2-4 तालुक्यांमध्ये.
म्हणजे फक्त जुन्नर आंबेगाव नाही, जुन्नर आंबेगाव खेड शिरूर चारही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या याच्यावर काय हे करणार हे जर तुम्ही दिलं तर आपण जे सातत्याने मागणी करतोय बिबट्यांचं प्रजनन नियंत्रण व्हायला पाहिजे, त्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. कारण तुम्ही कितीही सांगितलं तर बिबट मानव संघर्ष हा टाळण्याच्या दृष्टीने ही नुकसान अनेकदा होतं. परवा थोरांदळ्याची ती घटना घडली, 7 महिन्यात होतो. काल ही इथली घटना घडली, त्याच्या तो लहान आधी मुलांना जांबूत पिंपर घेतला, 3 लोक नेले. हे जे वारंवार होतं याच्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस तुम्हाला हे द्यावं लागेल. त्या मुलाच्या आईला आम्ही 4 बॉन्स धरतोय तरी ते आवरत नाही आम्हाला. तिने असं गपचिप आम्हाला सगळ्यांना कोंडून बाहेर पळून पार वावरात जाऊन आम्ही रात्रीचं 4:30 ही महिला माझ्या समोर, मी स्वतः जाऊन फोटो काढला रात्रीचा पिंपरखेड मध्ये, स्वतः मी जाऊन. मोठ्या पोटतिडकीने हा विषय मांडलाय, परंतु त्याच्यावर ठोस निर्णय होत नाही. नेमकं काय सांगा? सातत्यानं मी हा विषय मांडतोय आणि यामध्ये कुठेही वाघ हा राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे जो वर्ग 1चा जो कायदा त्यांना लागू होतो त्यामुळे बिबट्याच्या प्रजननावर नियंत्रण आणल्याशिवाय हा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही. त्यामुळे सातत्यानं आपण संसदेत हा प्रश्न मांडतोय, आपण वनमंत्र्यांना हा प्रश्न हे करतोय आणि माझी महाराष्ट्र सरकारला सुद्धा विनंती आहे की या पद्धतीनं सातत्यानं जो बिबट मानव हा संघर्ष सुरू होतोय, तुम्ही कोणतीही बिबट सफारी आणि कुठल्याही गोष्टी बोलून हा बिबट मानव संघर्ष पूर्णपणे थांबणार नाही. या प्रश्नावर जर आपल्याला तोडगा काढायचा असेल, मुळापासून हे जर सोल्युशन करायचं असेल, अशा पद्धतीनं हे एक कुटुंब असे अनेक कुटुंब आहेत ज्यांच्या घरातला हा आनंद हिरावला गेला आहे. हे जर थांबवायचं असेल तर बिबट्याच्या प्रजननावर तातडीनं नियंत्रण आणणं फार गरजेचं आहे. कारण गवताळ प्रदेश आपण तयार करू शकत नाही आहोत. त्यामुळे खाण्याच्यासाठी आधी कुत्री असतील, जनावरं असतील याच्यावर हल्ले होत जिथं मानवाशी हा संघर्ष सुरू होतो तो थांबवण्यासाठी बिबट्याच्या प्रजननावर नियंत्रण आणणं, त्यासाठी धोरण बनवणं गरजेचं आहे. 2001 पासून साधारण आत्तापर्यंत 50पेक्षा जास्त माणसावर अटॅक केले आणि माणसं गेलेली आहेत. काही हल्ले पण झालेत. मृत जनावरांचं तर आपण तर पाहतोच आहे. पण नेमकं काय ठोस भूमिका काय करायला पाहिजे? मी हेच सांगतो, हीच ठोस भूमिका. म्हणजे हे दुर्दैव आहे की 2001 पासून आत्तापर्यंत प्रयत्न सुरू झाले असते तर याला कुठेतरी स्वरूप दिसलं असतं. आणि या पद्धतीने आम्ही हे सांगतो नाही होऊ शकत कुठल्याही कुटुंबाचं. कारण कुटुंबाचं जे नुकसान झालेलं असतं, जिथं हा हल्ला होतो, जिथं डोळ्या देखत आपलं तानुलं उडून नेलं जातं, हे कधीही सांत्वन करून धरून न येणार आहे. याच्यावर ठोस उपाय हा करायलाच हवा आणि त्यासाठी बिबट्याच्या प्रजननावर नियंत्रण हा एकमेव याच्यावर उपाय. बाकी कितीही पिंजरे लावा, कितीही हे करा, बिबट सफारी पर्याय होऊ शकतो. बिबट सफारी हा कसा पर्याय होऊ शकेल? बिबट सफारी हा पर्याय नाही. बिबट सफारी हा त्याच्यामधला एक मार्ग असू शकतो, पण मूळ रोगावर जर इलाज करायचा असेल तर बिबट्याच्या प्रजननावर नियंत्रण आणणं हा त्याच्यावरचा मूळ रोगावरचा इलाज आहे. तुम्हाला जर मतदान जर बिबट्या देत असेल तर त्याला ठेवून माणसं मारून टाका एकदाची सगळे. माझं बाळ गेलं, आमचं तरी काय करायचं? अख्खं घर मारून टाका आम्हाला. बिबट्या देतील तुम्हाला मत.